मार्च दुपारी 3 वाजता विठ्ठलनगर येथे 3000 स्क्वेअर फूटमध्ये वेस्टेज मटेरियलचा नबीलाल मेहबूब बागवान यांच्या मालकीचा गोडाऊन असलेल्या जागी आग लागल्याने तब्बल 22 लाख रुपये किमतीचा माल जळून खाक झाला। ही माहिती समजताच सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टची टीम घटनास्थळी पोहोचली। नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितले, बुधवारी दुपारी 3च्या दरम्यान 8 महिला गोडाऊनमध्ये काम करत असताना अचानक आग लागली आणि गोडाऊनमध्ये असलेल्या सगळा वेस्टेज मटेरियल जळून खाक झाले। लाखो रुपयांचे नुकसान नबीलाल बागवान यांचे झाले असता सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टकडून नबीलाल बागवान यांना 25,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली। नबीलाल बागवान यांचा याच धंद्यावर उदरनिर्वाह होता, म्हणून आज सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सर्व बागवान जमियतचे व्यापारी, अडत व उद्योजक यांना आवाहन केले की रमजान महिन्यामध्ये ही घटना अत्यंत धक्कादायक आहे, म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी, असे आवाहन बागवान जमियतचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले। याप्रसंगी जमियतचे उपाध्यक्ष अनवर बागवान, सेक्रेटरी हाजी इलियास बागवान, जॉइंट सेक्रेटरी आबिद बागवान, शोएब चौधरी, आरिफ मर्चंट आदी उपस्थित होते। काल दुपारी विठ्ठलनगर येथे नबीलाल बागवान यांच्या वेस्टेज मटेरियलच्या गोडाऊनला त्या ठिकाणी आग लागलेली आहे। हे काही 10-12 समाजकंटकाच्या माध्यमातून ही आग लावली गेलेली असं संशय त्या ठिकाणी नबीलाल बागवान या ठिकाणी व्यक्त करतायत। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर शहरातील पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करतो की तपास लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण करावा आणि ज्यांनी हा एक चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर ज्यांना गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर शहरातील माझ्या बागवान समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांना त्या ठिकाणी मी विनंती करतो, नबीलाल बागवानचा त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपण इथं पाहत असाल 3000 स्क्वेअर फूट जागेमध्ये त्यांचा वेस्टेज मटेरियलचा त्या ठिकाणी गोडाऊन होता। संपूर्ण गोडाऊन त्यांचा जळून खाक झालेला आहे। अजिबात त्यांचा या ठिकाणी काही शिल्लक राहिलेला नाहीये। मोठा नुकसान त्या ठिकाणी झालेला आहे। रमजान सारखा मोठा सण त्या ठिकाणी समोर असताना उपजीविकेचा विषय त्या ठिकाणी त्यांचा निर्माण झालेला आहे। उदरनिर्वाह करताना त्या ठिकाणी यांचा मोठा या गुणांच्या माध्यमातून नुकसान झालेलं असताना मी सोलापूर शहरातील बागवान जमियतच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी विनंती करतो, आपण नबीलाल बागवान यांची त्या ठिकाणी मदत करावी। आता तुम्ही बघत असाल सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या जबाबदार लोकांना घेऊन त्या ठिकाणी मी या जागेवर उपस्थित आहे। 25,000 रुपये रोख रक्कम त्या ठिकाणी आम्ही जमियतच्या माध्यमातून नबीलाल बागवान यांना दिलेली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा घोळ कायम असतानाच 15 दिवसांपूर्वीच प्रशासक पदावरून उचलबांगडी केलेले मोहन निंबाळकर यांनी गुरुवारी पुन्हा पदभार घेतला आणि त्यांचा पायगुण असा की लगेच त्याच दिवशी बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रोग्राम सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे प्रसिद्ध करतील। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी बाजार समितीची निवडणूक लागली होती तेव्हा दिवस अर्ज विक्री आणि स्वीकृतीचा झाला होता। त्याच दिवशी निवडणूक स्थगित करण्यात आली होती। त्यामुळे आता उरलेले 4 दिवस म्हणजेच 25 मार्च ते 28 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीचा कार्यक्रम आहे। 1 एप्रिल 2025 रोजी अर्ज छाननी होणार आहे। 2 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। 17 एप्रिल रोजी यादी प्रसिद्ध केली जाणार असून 27 एप्रिल रोजी बाजार समितीसाठी मतदान घेतले जाणार आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। मतमोजणीचे स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक किरण गायकवाड हे निश्चित करतील। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच वाद रंगला। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक झाले। दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी हे ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंविरोधात बाह्य सरसावून उभे होते। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सत्ताधारी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मात्र आदित्य ठाकरेंच्या बाजूने समोर आले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली। दिशावर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे। या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग असेल असे अजिबात वाटत नाही, असे आठवले म्हणाले। मात्र तिच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असेही आठवले म्हणाले।
ते म्हणाले, या प्रकरणाची उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली होती. आदित्य यांचा समावेश यात आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. आदित्य यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची आमची भूमिका नाही, परंतु दिशा हिच्या आईवडिलांना केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आदित्य यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही. जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, सुधारित अधिनियम 2015, सुधारित नियम 2016 अन्वये दाखल गुन्ह्यातील पीडितांना अर्थसहाय्य अदा करण्यासाठी शासनाकडून माहे फेब्रुवारी 2025 मध्ये 5,73,75,000 एवढा निधी प्राप्त झाला असून ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील अत्याचारग्रस्त पीडित व्यक्तींना आज रोजीपर्यंत 2,53,65,000 रुपये एवढे अर्थसहाय्य संबंधित पीडितांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत. ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील ज्या अत्याचारग्रस्त पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य मिळालेले नाही त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयास भेट देऊन अर्थसहाय्य मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ सादर करावीत. कागदपत्रे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथे सादर करण्यात यावीत, जेणेकरून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व संशोधित अधिनियम 2015 अंतर्गत देण्यात येणारे अर्थसहाय्य मंजूर करून तात्काळ संबंधित पीडितास अदा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0217 273 49 50 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांनी केले आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता MIDC आणि होडगे रस्ता MIDCतील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही MIDCतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉ. P. अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते. अक्कलकोट रस्ता MIDC आणि होडगी रस्ता MIDC मध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अक्कलकोट रस्ता MIDC 1992 साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर MIDCतील विकास कामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे. त्यामुळे या दोन्ही MIDCमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता MIDCतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली. याप्रसंगी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योग विभागाचे सचिव डॉ. P. अनबलगन यांचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम व सिद्धेश्वर कमटम आदी उपस्थित होते. सोलार प्लांट करता शेतजमीन भाडेतत्वावर देण्यासाठी अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडून 6,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातील शिपायाला रंगेहात पकडले. लोकसेवक महेश भागवत घाडगे वय 32 पद शिपाई नेमणूक उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर वर्ग 4 राहणार मुक्काम पोस्ट शिवणे तालुका सांगोला असे त्या शिपायाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांची मौजे करजगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे गट नंबर 515 व 516 येथे एकूण 34 एकर शेतजमीन असून सदर शेतजमीन ही सोलर प्लांटसाठी भाडेतत्वावर देण्याचे तक्रारदार यांनी ठरवले होते. त्या कमी त्यांनी नमूद शेतजमिनीचा गाव नकाशा, स्कीम उतारा, गट नकाशे, टिपण फाळणी व आकारबंद नक्कल आदी कागदपत्रे मिळण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे जाऊन विनंती अर्ज सादर केला होता. वरील नमूद आलोसे यांनी सदरचा विनंती अर्ज स्वतःकडे ठेवून 6,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दिल्यानंतरच सदर अर्जावर पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. प्रस्तुत प्रकरणी आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आलोसे यांनी 6,000 रुपये लाचेची मागणी करून 6,000 रुपये कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारले आहेत. यावरून नमूद लोकसेवक याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबेर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हॉट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोयीबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार वरुण सरदेसाई व मोटर परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार, अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात, गैरवर्तन करतात तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे. ज्या भागात अशा प्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार गस्त घालावी. तसेच प्रादेशिक विभागनिहाय हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हॉट्सअप क्रमांक प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हॉट्सअप क्रमांकावर करतील. तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री सरनाईक यांनी दिले. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवण्यात आली आहे. आता 30 जूनपर्यंत वाहनधारक HSRP नंबर प्लेट बसवू शकणार आहेत. एप्रिल आणि मे पर्यंतचे स्लॉट बुक झाल्याने अनेकांना अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. तसेच नंबर प्लेट मिळवण्यासाठी देखील विलंब होत होता. परंतु आता मुदत वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. SRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 जून ही नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवता येणार आहे. आतापर्यंत काहीच वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्तांनी दिली.